उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या आमदारांनी विधिमंडळामध्ये शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांना लक्ष्य केलं। संजय शिरसाट आणि संजय गायकवाड यांचा नामोल्लेख टाळत त्यांचा चड्डी बनियान गँग असा उल्लेख करण्यात आला। विधान परिषदेत अनिल परब तर विधानसभेमध्ये आदित्य ठाकरेंनी शिवसेनेच्या आमदारांची खिल्ली उडवली आहे। ही चड्डी बनियान गँग किंवा चड्डी टॉवेल गँग चे व्हिडिओ महाराष्ट्रात फिरतायत आणि या गँगचे व्हिडिओ एखाद्या मंत्र्याच्या बेडरूम मध्ये असलेले व्हिडिओ बाहेर येत आहेत। त्या चड्डी बनियान गँगने कुठे जाऊन बुक्का मारतात, कुठे जाऊन काय करतात, तर काय करतात ते मग येऊन कारण त्यांच्यावर कारवाई तर होत नाही। ते काय बोलतात, मुख्यमंत्री महोदय येऊन सांगतात की पहली गल है की सारी गलती मेरी नहीं। शिवसेनेचे मारकुटे आमदार संजय गायकवाड आणि संजय शिरसाटांच्या बेडरूम मधील बॅगेच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी विधिमंडळात सत्ताधारी शिवसेनेच्या आमदारांचे वाभाडे काढले आहेत। संजय गायकवाड यांनी टॉवेल बनियानवर आमदार निवासातील कॅन्टीन मध्ये केलेली मारामारी, त्यानंतर संजय शिरसाटांचा लीक झालेला बेडरूम मधील व्हिडिओ यावरून मंत्रिमंडळाची नाचक्की होत असल्याचा आरोप अनिल परब यांनी केलाय। शिवसेनेच्या नेत्यांना 2 जोडी कपडे भेट द्या असा टोलाही त्यांनी लगावलाय। जनतेची सुरक्षा तर ठेवा बाजूला, पहिलं मंत्र्यांची सुरक्षा करा। कारण एक व्हिडिओ ही चड्डी बनियान गँग किंवा चड्डी टॉवेल गँग चे व्हिडिओ महाराष्ट्रात फिरतायत आणि या गँगचे व्हिडिओ एखाद्या मंत्र्याच्या बेडरूम मध्ये असलेले व्हिडिओ बाहेर येत आहेत। आपण विचार करा की महाराष्ट्राच्या या मंत्रिमंडळाचा किती नाचक्की होते की बेडरूम मधले व्हिडिओ बाहेर येत आहेत, मंत्री सुरक्षित नाहीयेत। जनतेची सुरक्षा ठेवा बाजूला, मंत्र्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि इथे जनसुरक्षा विधेयक आणलं जात आहे। तर महाराष्ट्राच्या मंत्र्याच्या सुरक्षतेसाठी आणि त्याच्या बाबतीमध्ये पैशाची बॅग दिसते ज्याच्यावरती इन्कम टॅक्सची नोटीस आहे, तरी देखील धीट मंत्री पैशाच्या बॅगा घरात ठेवत आहे आणि अगदीच काय नाही तो अहो सरकारतर्फे 2-2 कपडे तर द्या, सगळे उघडे फिरतायत। काय चाललंय, उघडे नागडे फिरतायत मंत्री? नाही पण बेडरूम मधला व्हिडिओ आला कसा बाहेर? म्हणून याची उच्चस्तरीय चौकशी लावून तो आलेला व्हिडिओ खरा आहे का खोटा आहे त्याच्यासाठी फॉरेन्सिक कडे पाठवा, त्याच्यावरती SIT देवा। पहिले मंत्र्याला सुरक्षा द्या आणि नंतर जनतेला सुरक्षा द्या। विधान परिषदेत अनिल परबांनी शिवसेनेच्या आमदारांवर टीका केली, त्यानंतर विधानसभेतही आदित्य ठाकरेंनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करून शिवसेनेच्या मंत्र्यांवर निशाणा साधला। यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक करत त्यांची अडचण काय आहे हे शेरोशायरीच्या माध्यमातून सांगितलं। ज्या लोकांसोबत ते बसलेत, जे बाकीच्या गटांमध्ये आहेत, चड्डी बनियान गँग, ते काय करतात त्याच्यात एक गोष्टी आहे, ते एक गोष्ट आहे त्याच्यात काही केलं त्या चड्डी बनियान गँगने, कुठे जाऊन बुक्का मारतात, कुठे जाऊन काय करतात, तर काय करतात ते मग येऊन कारण त्यांच्यावर कारवाई तर होत नाही। ते काय बोलतात, मुख्यमंत्री महोदय येऊन सांगतात की पहली गल है की सारी गलती मेरी नहीं। काय बोलतात ते की पहली गल है कि सारी गलती मेरी नहीं, चल जी है भी तो क्या मैं तेरी नहीं, आणि मग मुख्यमंत्री कारवाई करू शकत नाहीत। शिवसेना आमदार निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियान गँग असा उल्लेख कुणाचा केला असा जाहीर सवाल केला। शिवसेनेच्या आमदारांना कोणी बोललेलं सहन करून घेतलं जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला। कोणावर कारवाई व्हावी, नेमकं त्यांची चड्डी कोण, त्यांची बनियान कोण, एकदा त्यांनी सांगावं ना। जर एवढी भीती वाटत असेल बोलायला तर सभागृहामध्ये असे शब्द वापरू नका, वापरायचे ना असे शब्द। कोणासाठी वापरताय हे शब्द? कोणासाठी शब्द होते हे? कोणासाठी शब्द होते? हिम्मत असेल तर त्यांनी बोलून दाखवावं हे शब्द कोणासाठी होते। उगाच काही चाललंय, उगाच टीका करायची म्हणून काही का? आम्ही साहेब अरे 1 तासापासून ऐकतोय, काय बोललो नाही। मला नाही साहेब, मी बोलायला देणार नाही। मी 1 शब्द मध्ये आमचा कोणी बोललेला नाही, पण हे शब्द कुठले? रुलिंग मधून शब्द या तर काढून टाकावं, या तर त्यांनी स्पष्ट करावं हिम्मत असेल तर। नेमकं ते कोणाबद्दल बोलत होते एकदा स्पष्ट करावं सभागृहामध्ये, बघूया हिम्मत। अधिवेशन सुरू झाल्यापासून शिवसेनेचे मंत्री आणि आमदारांबाबत काही ना काही वाद निर्माण होतात। हाच मुद्दा उपस्थित करत उद्धव ठाकरे समर्थकांनी शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।